तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा व्लॉगमध्ये। आज खूप दिवसांनी व्लॉग करतोय। माणसानं हे काय हे कुठलं घर दाखवते तर आपल्या मामाकडे आलतो, मामाची इथनं डायरेक्ट व्लॉग स्टार्ट केला आज। तर व्लॉग आपला पूर्ण बघा। यायला फोन बघते इथं आम्ही आलोय गाईज आणि फोन बघते, सगळे एन्जॉय करते ते। प्लेअरने परत आम्हाला धोका दिलाय। हा तिकडचा घे फॅमिली साथ मधलं तिथलं घे फॅन काय नाही गाईज इकडे आहे ना कर्वेनगरला आहे ना कंटिन्यू म्हणजे ना लय पाऊस पडत होता आणि मग रोडवर एवढी लोक पण नव्हती, लय म्हणजे लय लय पाऊस पडत होता। आणि गाईज हे बघा आपले काका मावशी वगैरे ना सगळे एकदम निवांत बसलेले होते, फुल गप्पा मारत। आपले मामा वगैरे सगळे गप्पा मारत बसले होते, मस्त फुल एन्जॉय करत होते सगळे। नाव सांग ना अजून दुसरं। आपले जे काही पाहुणे होते त्यांच्यासाठी असं छोटंसं डेकोरेशन केलेलं होतं इथं मामाच्या घरी आपल्या। आणि मग ऑलमोस्ट सगळे आलेले होते, म्हणजे आता फक्त जेवायचे राहिलेले होते। आणि स्नॅप लवर आणि हा आपला शिवतेज वैष्णवीचा भाऊ कमेंट केली तो आणि येड चॉकलेट बॉय टिंगरे चॉकलेट बॉय काय बोलले तू, तुला हॅट्टाय केली तुझी। चॉकलेट बॉय मग काय आपल्या मामींला पण व्लॉगमध्ये घेतलं। मामी म्हटलं बाबा तुलाच जरा फेमस झाला यूट्यूबर, मला पण तुझ्या व्लॉगमध्ये घे। मग काय घेतलं मामींला व्लॉगमध्ये। मामी आपल्याकडे काय कार्यक्रम आहे आज? गेट टुगेदर आहे, त्यामुळे आम्ही सगळ्या माझ्या नंदा बिंदा आम्ही सगळ्या जमलोय आणि तुम्ही सगळे इकडे आलात आणि पहिल्यांदाच आम्ही ब्लॉग मध्ये येतोय। खूप आनंद होतोय मामींना। आणि गाईज घरात कार्यक्रम म्हणल्यावर फोटोशूट तर असणारच, म्हणजे या बायकांचं आहे ना दिवसभर फोटोशूट चालू होतं, कंटिन्यू फोन। चॉकलेट डोळा। गाईज आज आविष्कार दादा आणि मी कसं दिसत होतो कमेंटमध्ये नक्की सांगा। एकदम असा चॉकलेट बॉय दिसत होतो का, घाण दिसत होतो का, एकदम मस्त दिसत होतं, कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांनी। फोटोशूट गाईज त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट आलो खाली, जेवायला बसलो। शिवते होता, आविष्कार होता, आम्ही सगळे जेवायला बसलो। आता मस्त मटणावरती ताव घालणार होता आणि आपली वैष्णवी बघा समस्या वगैरे होती, सगळ्यांना पाणी वगैरे आणून देत होती। जाऊ दे, चांगलं काम करत होती। गाईज आम्ही असं जेवायला घेतलं आणि लाईट गेली, म्हणजे गाईज तुम्हाला असं वाटतं का आम्ही पनवती आहे, पण म्हणजे बघा ना जेवायला घेतलं आणि लाईट गेली, म्हणलं जाऊ दे। पाऊस तर एवढा आला ना, आम्ही जेवायला घेतल्या लय पाऊस आला। त्यानंतर सगळे आपले पाहुणे मंडळी सगळे आपले जेवणासाठी खाली आलेले होते, मस्तपैकी सगळे जेवत होते। मटण चिकन सगळं होतं, जे पाहिजे ते होतं आणि व्हेज पण होतं। कायम बिझी असती। पाणी
झालेलं आहे. काय काय आणि काय हे बघा झालंय? बुक्कड. ए किती दिवसांनी किती वेळाने खाते मी. कशी आहे बॅगी जीन्स? लेगी जीन्स आहे, लेगी जीन्स, लेगिन जीन्स आहे, लेगिन जीन्स. चला आता पब्लिकला दाखव भाई. अरे पब्लिक कसं आहे? चांगले आहे चांगलं. गाईस कसं आहे, इकडे एक माऊ बसलीत आणि ही आपली माऊ. माऊ हा. मग आहे ना गाईस सगळं जेवण वगैरे केलं, पाहुणे वगैरे ज्याच्या त्याच्या घरी गेले. त्यानंतर मस्त आम्ही गप्पा मारत बसलो बाहेर गॅलरीमध्ये. सगळेजण मस्त आपले माऊसोबत खेळत पण होते आणि सगळे गप्पा पण मारत होते. ब्लॉग आहे ज्याच्यात मी दाखवणार. तू बघते का? बघते थोडे. मजा वाटली शाळेत. झोपा आता सगळे, आम्ही मूवी बघणार आहे. चला गाईस सबस्क्राईब करा. चला गाईस भेटू लवकरच नवीन अशा ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि श्रेष्ठ ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.